मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा शिवडी न्हावा सेवा अटल सेतू हा मार्ग आता प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज आहे. जवळपास 17,000 कोटी रुपये खर्चून उभारलेला हा मार्ग उत्कृष्ट अभियांत्रिकीचा नमुना असल्याचं मानलं जात आहे. आणि असंही म्हटलं जात आहे की अरबी सागरात उभा असलेला हा अटल सेतू नावाप्रमाणेच पुढची किमान 100 वर्ष अटल राहील. 2018 साली या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं काम सुरू झालं. 2022च्या मध्यापर्यंत हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. पण कोरोनाच्या संकटामुळे शिवडी न्हावा सेवा किंवा मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक नावानं ओळखला जाणारा हा मार्ग सुरू व्हायला 2024 उजाडला. आता हा भक्कम अटल सेतू का भक्कम मानला जातो, त्याच्या उभारणीची वैशिष्ट्ये काय आहेत, यावर एक नजर टाकूयात. अटल सेतू एकूण 21.8 किलोमीटर लांब आहे. जमिनीवरचा भाग 5.3 किलोमीटर तर समुद्रावरील भाग 16.5 किलोमीटरचा आहे. समुद्रातील लाटांचा तडाखा बसू नये यासाठी खांबांची उभारणी करताना गॅल्वनाइज या खास धातूचा वापर करण्यात आलाय. त्यावर अत्याधुनिक स्वरूपाच्या कॉन्क्रीटचा थर आहे. समुद्रातील एकूण मार्गापैकी 8 किलोमीटर मार्गावर 70 पोलादी गर्डर बसवण्यात आले आहेत. अशा भरभक्कम बांधकामामुळे अटल सेतू पुढची 100 वर्ष टिकेल असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात येतोय. आणि इतकंच नव्हे तर भूकंपाच्या कमाल स्केलपेक्षाही 2.5 पट धक्के सहन करण्याची क्षमता या सेतूची आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अटल सेतूवर तब्बल 320 अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले. संभाव्य अपघात टाळणं, चोख वाहतूक आणि नियमांच्या काटेकोर पालनासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे MMRDAचा हा प्रोजेक्ट रस्ते वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रातला महत्त्वाचा टप्पा ठरेल, हे मात्र नक्की.